राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2,000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे. आतापर्यंत हप्त्यांचं वितरण करण्यात आलं असून 1,967 कोटींहून अधिक रुपयांचा निधी 90 लाखांपेक्षा अधिक शेतकरी कुटुंबांना प्राप्त झाला आहे. यासोबत आमचे आज मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की आपण जो शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजना आपण सुरू केली, केंद्र सरकारचे 6,000 आणि त्यासोबत राज्य सरकारचे 6,000, आज त्याचा आपण हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे. आजच दुपारी माननीय उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब, माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई, कृषी मंत्री, कृषी राज्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी 1,800 कोटी रुपये हे आपण जमा केलेले आहेत. आणि आता मला सांगितलं पाहिजे की केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जी काही केंद्र सरकारची योजना आणि आपली नमो महासन्मान योजना आहे, या दोन योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 54,000 कोटी रुपये आपण जमा केलेले आहेत. आमचे माननीय सुधीर भाऊ हे सातत्याने धानाच्या बोनसच्या संदर्भात त्या ठिकाणी आग्रही आहेत. सुधीर भाऊ, मी आपल्याला एवढं सांगतो, तत्वतः धानाला बोनस द्यायला आमची मान्यता आहे. फक्त या वर्षीची सगळी परिस्थिती जी आहे त्याचं आकलन आम्ही करतो. कारण नाही धानालाही देऊ, ते अडचणीत ऑलरेडी गेले आहेत, त्यांचं नुकसान झालेलं आहे. पण धानालाही बोनस देण्यात येईल. त्याचा जो क्वांटम आहे आणि जी पद्धती आहे या संदर्भात लवकरच आम्ही निर्णय घेऊन पण धानाला बोनस देण्याचा निर्णय हा राज्य सरकारने निश्चितपणे या ठिकाणी घेतलेला आहे. महिन्याभराचा पाऊस हा एका दिवसात येऊन राहिलेला आणि त्याच्यामुळे त्याची इंटेन्सिटी इतकी आहे की आपल्या त्याला ड्रेन करण्याच्या नॅचरल सिस्टीम्स देखील त्या ठिकाणी इतक्या प्रभावी नाहीत की ज्या महिन्याभराचा पाऊस जर एक दिवसात आणि 1.5 दिवसात आला तर त्यातनं अनेक फ्लॅश फ्लड जे आहेत ते तयार होत आहेत. त्यामुळे याचाही थोडा विचार हा भविष्याच्या दृष्टीने करावा लागेल. नागरिकांचा जो रोष आहे तो पालिकेच्या विकास कामांना घेऊन आहे, सिमेंट रस्ते असेल किंवा ड्रेनेज सिस्टीम असेल, समन्वयाचा अभाव काही ठिकाणी हे देखील सत्य आहे की कामं चाललेली आहेत, ती अर्धवट आहेत, त्याच्यामुळे त्या ठिकाणी पाणी थांबलं. पण सरसकट असं नाहीये, कारण मी जसा उल्लेख केला की जर 1 ते सव्वा तासामध्ये 110 मिलीमीटर पाऊस पडेल तर कुठलीच सिस्टीम एवढ्या पावसाकरता डिझाईन नसते. आपण सिस्टीम डिझाईन करताना गेल्या 20-25 वर्षातला जो डेटा आहे त्या डेटातला जो अधिकतम पाऊस आहे त्याच्या 10% जास्त अशा पद्धतीनं ती सिस्टीम डिझाईन होते. परंतु जर इतका पाऊस एकत्रित आला त्यातनं काही डिस्ट्रप्शन होतात. पण म्हणूनच मी सांगितलं की आता एक प्रकारे अशा प्रकारचे इव्हेंट्स हे सातत्याने होत आहेत आणि राज्यभरात देशभरात होत आहेत. तर याचाही विचार आपल्याला पुढच्या काळात जरांगे पाटील यांनी राज्यव्यापी आंदोलनाची पुन्हा एकदा अंतिम आंदोलनाची घोषणा केली आहे. मराठा समाजाची सरकारने अन्याय केलाय. 58 लाख मराठा नोंदणीच्या आधारे तातडीने जात प्रमाणपत्र सादर करण्याची त्यांनी मागणी. जात प्रमाणपत्र हे मागितल्यानंतर मिळतं आणि ज्या ज्या लोकांनी जात प्रमाणपत्र मागितले त्यांना ते प्रमाणपत्र मिळालेले आहेत. माझ्या माहितीप्रमाणे पेंडन्सी अतिशय कमी आहे. कोणी मागताय आणि देत नाही अशी परिस्थिती नाही आहे. मला असं वाटतं की फार कमी पेंडन्सी आहे. त्यामुळे जात प्रमाणपत्र दिले जात आहे. आणि इतरही ज्या गोष्टी आहेत, मी पुन्हा एकदा सांगतो की आमच्या सरकारने, महायुतीच्या सरकारने मराठा समाजाकरता जेवढे निर्णय घेतले आणि जेवढे निर्णय कार्यान्वित केले ते कुठल्याच सरकारने कधी घेतले नाहीत. अद्यापही कोणाचा काही रोष असेल, कोणाला काही वाटत असेल की हे योग्य होत नाहीये तर निश्चित त्यातनं मार्ग काढता येईल. त्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघता येईल आणि त्याला योग्य पद्धतीनं मला असं वाटतं की त्याच्यावर मार्ग काढता येईल. वर्ष असताना देखील मागच्या वर्षीच्या तुलनेने यावर्षी 10 लाख शेतकऱ्यांची संख्या ही पीक विमा काढण्यामध्ये घटलेली आहे. त्याचं कारण की नवीन अटी शर्तीमुळे शेतकरी नाराज आहे. नवीन अटी शर्ती त्याचं कारण नाही आहे. मुळातलं त्याचं कारण असं आहे की आपण 1 रुपयात पीक विमा
अशा पद्धतीनं ज्यावेळेस पीक विमा केला त्यावेळी सर्वांनीच तो पीक विमा काढला, पण त्यानंतर आपल्या लक्षात आलं की त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दुर्दैवाने बोगसगिरी झाली. बीड सारख्या घटना आपल्याला पाहायला मिळाल्या आणि म्हणून मग त्याच्यामध्ये काही सुधारणा आपण केलेल्या आहेत. आणि पूर्वीप्रमाणे आता शेतकऱ्यांना त्यांचा जो हिस्सा पूर्वी भरावा लागायचा तो भरावा लागतोय, म्हणून ती संख्या थोडी कमी आहे. राहुल गांधी ने संसद में भाषण किया, आरएसएस असली शत्रु है, लोगों को अंधभक्त बनाना चाहता है, अमित शाह ने फायरिंग के ऑर्डर दिया, ऐसा सब आरोप राहुल गांधी। मला असं वाटतं की मराठी चालेल, हिंदी मराठी मुझे ऐसा लगता है, मैंने तो राहुल गांधी का भाषण सुना नहीं क्योंकि मेरे पास इतना समय नहीं है कि मैं उनका भाषण सुनूं, क्योंकि उनके भाषण में रहता तो होता तो कुछ नहीं है। कोई भी विपक्ष का नेता जब बोलता है आरोप जरूर करे, कोई गलत बात हो तो उसके ऊपर जरूर बोले, टिप्पणियां भी करे, लेकिन आपने देश के युवाओं के लिए सकारात्मक क्या बोला है? आपने कौन सा सॉल्यूशन दिया है? आपने ऐसी कौन सी बात बताई कि जिसके कारण देश के युवाओं का कल्याण होने वाला है? केवल दिन भर झूठी बातें बोलना, आरोप करना, इससे देश के युवाओं को कुछ मिलने वाला नहीं है। मोदी जी ने देश के युवाओं के बारे में सोचा है कि नई पद्धति लाई है। मेरा विश्वास है ये बिल पास होगा तो इस नई पद्धति के कारण एक बहुत ही सिक्योर इस प्रकार की परीक्षा पद्धति आएगी और हमारे युवाओं का कल्याण होगा। एफआईआर विड्रॉ करने की मांग सब जगह हो रही है, क्या महाराष्ट्र में जो एफआईआर हुए वो विड्रॉ? महाराष्ट्रामध्ये पोलीस विभागाला आणि गृह विभागाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की या आंदोलनाच्या दरम्यान ज्या काही केसेस झालेल्या आहेत त्या केसेस या परत घेतल्या पाहिजेत. महाराष्ट्रामध्ये पोलिसांनी फार संयमाची भूमिका घेतलेली आहे. साधारणपणे केसेस जर आपण बघितल्या तर मोठ्या प्रमाणात फक्त जमावबंदीच्या केसेस त्या ठिकाणी लागलेल्या आहेत. पण ज्या काही केसेस आहेत त्या परत घेण्याच्या संदर्भातले आदेश मी दिले आहेत. गडचिरोली जिल्ह्यामध्ये काही सर, गडचिरोली बता- जिल्ह्यामध्ये काही बोगस नक्षलवादी म्हणून पत्रकं वितरित करतात आणि सातत्याने या घटनेमध्ये काही वाढ पाहायला मिळते. मध्यंतरीच्या काळामध्ये नक्षलवाद्यांचे पुन्हा पत्रकं लागलेले दिसले आणि त्यातनं स्पेक्युलेशन देखील झाले. पण ज्यावेळी त्याची प्रकारे जांच करण्यात आली त्यावेळी असं लक्षात आलं की काही लोकांनी स्वतःच्या हिताकरता आणि स्वतःच्या स्वार्थाकरता काही गोष्टी मिळाव्या म्हणून स्वतःच ही पत्रकं लावली आहेत. त्यांना जेरबंद करण्यात आलं. महाराष्ट्र में ये पूरा आंदोलन बहुत ही रेस्ट्रेंट के साथ हमारी पुलिस ने उसको हैंडल किया है और जो केसेस भी लगी है वो बहुत ही नॉमिनल इस प्रकार की केसेस वहाँ पर लगी है. और मैंने कल सुबह ही गृह विभाग के साथ और राज्य के डीजी के साथ चर्चा की थी और कल ही आदेश दे दिया था कि इन केसेस को वापस लिया जाए. राहुल गांधी ने प्रहलाद जोशी को दुष्कर्म का रक्षक बताया. देखिए राहुल गांधी कुछ भी बोल सकते हैं, लेकिन राहुल गांधी क्या है ये भी भारत जानता है. मोदी सरकार क्या है, प्रहलाद जोशी क्या है, ये भी हमारे भारत के लोगों को पता है कि राहुल गांधी एक ही एजेंडा लेकर निकले हैं और वो एजेंडा है अराजकता का. अराजकता के एजेंडे पर वो काम कर रहे हैं. उनको देश से कोई लेन देन नहीं, उनको अराजकता से लेन देन. महाराष्ट्र एकमेव राज्य आहे ज्यांनी स्वतःची टेक्नॉलॉजी विकसित केली आहे मानववाद जो संघर्ष आहे तो टाळण्यासाठी. मला अतिशय आनंद आहे की मार्वल जी आपल्या महाराष्ट्राची AI कंपनी आहे यांनी एक अतिशय चांगलं मॉडेल आपल्या नागपूरचे SP आहेत हर्ष पोद्दार त्यांनी ते तयार केलेलं आहे, ज्यामध्ये वाघाचं जे विचरण होतं त्याचं अर्ली वॉर्निंग देण्याची सिस्टीम तयार केली आहे. आणि या सिस्टीम मध्ये केवळ पिक्चर बेस्ड नाही आहे
तर आपल्याला माहिती आहे वाघ जेव्हा विचरण करतो त्यावेळेस काही प्राणी हे आवाज काढून जंगलाला सांगत असतात की वाघ कुठे आहे. हा जंगलाचा नियम आहे. आणि आमचे जे आदिवासी बांधव आहेत जे वर्षानुवर्ष वनवासात राहतात त्यांना याची नीट माहिती असल्यामुळे ते पूर्वीच्या काळात अशा परिस्थितीतही राहत असताना बरोबर त्या ठिकाणी स्वतःला वाचवायचे. तेच ज्ञान आता आपण AI मध्ये आणलेलं आहे. त्यामुळे वाघाच्या विचरणामध्ये फोटो जरी वाघाचा नाही मिळाला तरी ज्यावेळेस हे प्राणी आवाज काढतात ते आवाज सेन्स करून आणि त्यातनं वाघ कुठे आहे याची अर्ली वॉर्निंग देण्याच्या संदर्भात ही सिस्टीम तयार झालेली आहे. AI सिस्टीम आहे. ही जशी जशी सिस्टीम काम करेल तशी ती अजून प्रगल्भ होईल. पुढच्या काळामध्ये संपूर्ण देशात ही रेप्लिकेट करता येईल. देवेंद्र जी, कर्जमाफीच्या यादीतील रक्कम आणि ई-केवायसी करताना दिसणाऱ्या रकमेत मोठी तफावत काही ठिकाणी आढळून आहे. खास करून हिंगोलीच्या खूप तक्रारी आहेत. असं आहे की या संदर्भात पहिल्यांदाच खूप स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की काही अकाउंट्स NPA होते. या NPA अकाउंट्स मध्ये NPA असताना देखील बँकांनी त्याच्यामध्ये व्याज लावलं होतं. पण ज्यावेळेस बँकांची आमची चर्चा झाली त्यावेळी बँकांनी दोन गोष्टी कबूल केल्या. एक, NPA वरचं व्याज ते कमी करतील, ते काढून टाकतील. आणि दुसरं, कर्जमाफीच्या दरम्यान अकाउंट आणि अकाउंटमध्ये पैसे येणं या दरम्यानच्या कालावधीचं व्याज ते काढून टाकतील. त्यामुळे अकाउंटमध्ये जरी व्याज दिसत असलं तरी बँकांनी त्या व्याजाशिवाय कर्जमाफी मान्य केलेली आहे. आणि म्हणून आम्ही जी कर्जाची रक्कम आहे ती बँकेत भरतोय आणि व्याजाची रक्कम बँक स्वतः त्यातनं काढून घेणार आहे. काही लोकांना कन्फ्युजन असं होतंय की आमचे जास्त पैसे अकाउंटला दिसत आहेत, म्हणजे आमच्यावर जास्त कर्ज अकाउंटला दिसत आहे आणि त्या मनाने आमच्या अकाउंटला कमी पैसे आले आहेत. काळजी करू नका. 2 लाखापर्यंतचा जो अकाउंट आहे या अकाउंटला पूर्ण पैसे आम्ही देणार.